लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री बसस्थानकासमोरील हफशी व्यापाऱ्यांच्या मागणीवरून दुरुस्त करण्यात आली. कडक उन्हाळ्याने त्रस्त असलेल्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला. फुलंब्री बसस्थानकासमोरील छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील अनेक दिवसांपासून बंद पडलेली हफशी व्यापाऱ्यांच्या मागणीवरून नगरपंचायततर्फे दुरुस्त करून देण्यात आली. बसस्थानक परिसरातील व्यापारी रहिवाशांनी नगरपंचायत कार्यालय येथे मागील 20 दिवसांपूर्वी लेखी तक्रार देत असे सांगण्यात आले होते की भरपूर व मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असलेली हफशी अनेक दिवसांपासून बंद पडलेली आहे व सध्या कडक उन्हाळा असल्याने परिसरातील नागरिक व व्यापारी यांच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. म्हणून महामार्गाला लागूनच असलेली हफशी दुरुस्त करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत आज दिनांक 2 जून रोजी नगरपंचायत कार्यालय येथील कर्मचारी यांनी हफशी दुरुस्त करून दिली आहे. म्हणून परिसरातील नागरिक व व्यापारी अकबर शहा, शेख मंसूर उर्फ कालूभाई, सागर शेरकर, दलसिंग कुदले, राणा, सुभाष ढोले, इम्रान शेख, काशीनाथ पंडित, अरुण आढाव, बंटी जाधव, पवन वाघ, बबन वाघ, संदीप वखरे, जाकेर अतार, भागीनाथ नागरे यांनी तक्रारीवर सह्या केल्या होत्या. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.